संजय राऊतांनी एक्स वरती एक ट्विट केलेलं आहे। यामध्ये त्यांनी म्हटलंय अपना सपना मनी मनी असं देखील संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। खासदारांना रात्री 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती आहे। धक्कादायक आणि घृणास्पद असं संजय राऊत यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलंय। संजय राऊत यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये नक्की काय म्हटलंय ते आपण पाहूया। तर आपल्या ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटलंय अपना सपना मनी मनी महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे असं संजय राऊत यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलंय। तर ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीला रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही दिल्लीला रवाना झालेले आहेत। संजय पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, वाकचौरे हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। आष्टीकर मतदारसंघात आणि ओमराजे निंबाळकर पुण्यात असल्याचा अंबादास दानवेंनी दावा केला। ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीला रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर ठाकरेंच्या 6 खासदारांकडून वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय। ठाकरेंचे 6 खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता आहे। ठाकरेंचे 6 खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची देखील शक्यता आहे। ठाकरेंच्या 6 खासदारांकडून वेगळ्या हालचाली ज्या आहेत त्या सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। तर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटेजी जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे सर, हा संपूर्ण आता आजची रात्र ही महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला रवाना झालेत आणि ठाकरेंचे 6 खासदार जे वेगळा गट स्थापन करू शकतात ते देखील दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळते। उद्या नक्की काय घडामोडी या अनुषंगाने घडू शकतात? लोकसभा अध्यक्षांना देखील भेटण्याची शक्यता वर्तवली जाते। खरं म्हणजे हे अगदीच अपेक्षित आहे आणि 6 खासदार आहेत, बाकीचे नाही आहेत, हे उलटपेक्षा आश्चर्यकारक आहे। त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये हे जे ऑपरेशन टायगर मानलं जात आहे किंवा ऑपरेशन लोटस मानलं जात आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो मला असं वाटतंय की एकतर आता सरकारला काही महत्वाची विधेयकं मंजूर करून घ्यायची आहेत, डिलिमिटेशनच्या अनुषंगाने आणि बाकीची विधेयकं। तर ती विधेयकं मंजूर करून घ्यायची असतील तर त्यासाठी त्यांना एकूणच राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये संख्याबळ असणं फार आवश्यक आहे। आपण बघितलं की आम आदमी पक्षाचे खासदार कशा प्रकारे भाजपसोबत आले, आणि त्याचप्रमाणे ममता बॅनर्जींचे खासदार कशा प्रकारे राज्यसभा आणि लोकसभेतले खासदार सुद्धा भाजपसोबत येत आहेत। ते वेगळा गट स्थापन करतायत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो वेगळ्या गटापेक्षा सुद्धा भाजपसोबत जाणं हा मुद्दा आहे। आता ऑपरेशन टायगर दाखवलं गेलं असलं, एकनाथ शिंदेसोबत आले असले तरी सुद्धा एकनाथ शिंदेपेक्षाही भाजपला खरं म्हणजे ते हवे आहेत, पण शिवसेनेचे खासदार हे भाजपसोबत जाणं यापेक्षा ते शिवसेनेकडेच येणं हे जास्त सोयीचं, श्रेयस्कर आणि एकूणच त्याच्यामध्ये जो काही महाराष्ट्राची अस्मिता वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, कारण पूर्णपणे शिवसेना फुटणं आणि मग ते सगळे लोक भाजपमध्ये येणं असं म्हटलं की ते महाराष्ट्र धर्म विरुद्ध काहीतरी असं सगळं सुरू होतं। पण भाजपला मग ते तसं करण्यापेक्षा सुद्धा शिवसेनेच्या फुटीरगट शिवसेनेमध्ये जाणं, शिवसेनेसोबत जाणं हे जास्त सोयीचं आहे। तर मला असं वाटतं की हा मुळात भाजपचाच प्रयत्न असला पाहिजे, कारण संख्याबळ वाढवण्यासाठी जे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत त्याचा हा एक भाग आहे असं मला वाटतं। धन्यवाद। आपण ही आपली सविस्तर प्रतिक्रिया जी आहे ती TV9 मराठीशी बोलताना दिलीत। ठाकरेंचे 6 खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या 6 खासदारांकडून वेगळा गट स्थापन केला जाऊ शकतो। तर उद्या संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई एकत्र पत्रकार परिषद घेऊ शकतात। दिल्लीत एकत्र पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती जी आहे ती आता मिळते। उद्या संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई एकत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जी आहे ती मांडणार आहेत आणि ठाकरे गटाचे खासदार जे आतापर्यंत माहिती मिळते त्यानुसार संजय राऊतांनी जो दावा केला त्यामध्ये अरविंद सावंत आणि अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे आपल्या सोबत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं।